हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर तुम्ही इकडे बघा, हा मस्त असा मसाला एग फ्रेंच टोस्ट मी इथे बनवला आहे. तर बनवायला फक्त ना 10 ते 15 मिनटं लागतात आणि टेस्टला तर इतकं मस्त लागतो. असं गरम गरम आहे ना, असं सकाळी नाश्ता करायला इतकं छान वाटतं ना. आणि तुमच्याकडे जर टाईम कमी आहे आणि तुम्हाला एकदम मस्त टेस्टी नाश्ता बनवायचा आहे तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तर हा मी मसाला एग फ्रेंच टोस्ट कसा बनवला आहे ह्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही रेसिपी बनवण्यासाठी ना मी एक बाउल घेतला, त्यामध्ये 3 अंडे फोडून घेतले. तर हा पुढे जाण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की माझ्या लास्ट व्हिडिओवर एक कमेंट आली होती की मी तुमचा व्हिडिओ कराडमधून बघते. तर मला ऐकून खूप छान वाटलं. मी इथे USA आहे आणि माझा व्हिडिओ कोणतरी कराडमधून बघताय. तर मला असं वाटलं की मी ॲप्रिशिएट केलं पाहिजे त्यांना. तर थँक्यू, तुम्ही माझं व्हिडिओज बघताय, मला कमेंट्स करताय. तर आता यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. तर पाव चमचापेक्षा पण मी कमी थोडीशी हळद टाकली यामध्ये. अर्धा चमचा मी लाल तिखट टाकलं. त्याच्यानंतर इथे मी बारीक चिरलेला अर्धा कांदा टाकला. कांदा टाकून झाल्यानंतर मी इथे 1 मिरची घेतलेली हिरवी, तर तीसुद्धा बारीक चिरून घेतली आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. तर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. तर मी अर्धा चमचापेक्षा कमी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि विस्करच्या मदतीने आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तर मी जे काही इन्ग्रेडियंट्स वापरलेत आणि त्याचं काय प्रमाण आहे तर हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, म्हणजे तुम्हाला रेसिपी बनवायला सोपी जाईल. तर तुम्ही इकडे बघा, हे प्रॉपर आपल्याला मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आणि त्याच्यावर एक तवा ठेवायचा. तर तुम्ही इकडे बघा, मी हा व्हाईट ब्रेड यूज करते आहे. तुमच्याकडं जो ब्रेड आहे ना घरी अवेलेबल तर तो तुम्ही यूज करू शकता. माझ्याकडे हा व्हाईट ब्रेड अवेलेबल होता म्हणून मी हा यूज करणार आहे. तर तवा आपला थोडा गरम झाला आहे. त्यामध्ये ना मी एकदम थोडंसं तेल टाकलं आहे, एकदम थोडंसं टाकलं आहे. ते तेल टाकून झाल्यानंतर आपला जो ब्रेड आहे ना तर तो घ्यायचा आणि आपण जे एगचं मिश्रण बनवलेलं होतं कांदा घालून, तर त्यामध्ये ना असं वरून खालून हे असं चांगलं बुडवून झाल्यानंतर आहे ना आपल्याला हे तव्यावर टाकायचं आहे. तर हा ब्रेड तव्यावर टाकून झाल्यानंतर आहे ना आपण जे अंड्याचं मिश्रण बनवलेलं होतं ना तर ते सुद्धा मी याच्यावरून थोडंसं टाकलं आहे, कारण त्याने टेस्ट ना खूप मस्त लागते. तर एका साईडलाच मी टाकलेलं आहे, वरच्या साईडला. तर आता यामध्ये ना आपल्याला थोडंसं साईडून तेल टाकायचं आहे, म्हणजे जो ब्रेड आहे ना हा पटकन आपला साईडून सुटेल म्हणून आणि चांगला भाजल्यासुद्धा जातो. तर मीडियम गॅस ठेवायचा, एकदम फुल पण नाही ठेवायचा, म्हणजे आतपर्यंत जे ब्रेडमध्ये जे ऑमलेट असं गेलं आहे ना पूर्ण तर ते पण चांगलं भाजून जातं आणि कुठेही कच्चं नाही राहत म्हणून. तर मीडियम गॅस ठेवायचा आपल्याला. तर तुम्ही इकडे बघा, आता हा ब्रेड आहे ना चांगला सुटायला लागला आहे. तर खालच्या साईडून हा चांगला भाजून झाला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा फ्लिप करायचा आहे. तर तुम्ही इकडे बघा, खालच्या साईडून हा मस्त भाजून झाला आहे आणि आता तो खालच्या साईडला भाजायला ठेवायचा. तर मीडियम गॅस ठेवायचा, म्हणजे आपला जो टोस्ट आहे ना चांगला भाजतो. तर तुम्ही इकडे बघा की वरच्या साईडूनसुद्धा एकदम मस्त भाजून झालेला आहे आणि हा फ्रेंच टोस्ट आता रेडी आहे खायला. तर तुम्ही इकडे बघा, मी परत एकदा कुठे कच्चं राहू नये म्हणून थोडंसं फ्लिप करून दोन्ही साईडून भाजून घेतलं आहे आणि इकडे खायला आता मस्त रेडी झाला आहे. तर अशा प्रकारे ना मी सगळे फ्रेंच टोस्ट बनवून घेतले. तर मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलं ना त्यामध्ये 3 ब्रेडचे आपले स्लाईस होतात व्यवस्थित आणि मी असं मधून त्याला कट केलं, म्हणजे त्याचे छोटे छोटे असे 6 पीसेस झाले. तर तुम्ही इकडे बघा, मी दुसरासुद्धा फ्रेंच टोस्ट बनवून घेतला. असं पीसेसमध्ये कट करून तुम्ही केचपसोबत सर्व करू शकता आणि गरम गरम खायचं, टेस्टला एकदम मस्त लागतात. तर तुम्ही इकडे बघा, हा इतका दिसायला छान दिसत आहे, टेस्टलासुद्धा इतके मस्त झालेले. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली का. तुम्ही ट्राय केली तर मला कमेंट करून सांगा की मी ट्राय केली. आणि भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.